नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. चला तर मी तेलंगणा पद्धतीचा उपमा तुम्हाला करून दाखवते. त्याला लागणारं साहित्य काय काय बघूत. काजू आहे, 7-8 काजू घेतले मी, चण्याची डाळ, नाचणीचं पीठ, रवा आहे, बारीक रवा आणि उडदाची डाळ. उपमा खायला मागे पुढे करतात ना, त्याच्यामुळे आहे ना मी अशा पद्धतीचा उपमा तुम्हाला दाखवणार आहे. नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि खूप छान असते. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपमा बनवा, सगळ्यांनाच पसंत येईल. मी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलं. त्याच्यासाठी मी 4 वाटी पाणी गरम करून ते या वाटीनेच. तर तुम्हाला याच्यापेक्षा जर सुका हवा असेल तर तुम्ही पाणी कमी करू शकता. जर मोकळा हवा असेल तर करू शकता, पाणी कमी करू शकता. बघा मित्रांनो, मी इथे पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 2 चमच मी तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला हा रवा आणि रागीचं पीठ दोन्ही पण भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि पाणी पण इथे गरम करायला ठेवलेलं आहे. छान भाजून घ्यायचं जेणेकरून आहे ना रागी आपल्याला छान लागेल. जो उपमा करतो आपण रागीचा, छान भाजून घ्यायचं. आणि आपण रागीच्या पिठाचा जर उपमा केला तर छान लागत नाही. त्याच्यामुळे आहे ना थोडा बारीक रवा असतो जो आपण उपमा करतो, तो याच्यामध्ये वापरला तर खूप छान असते टेस्ट. करून बघा तुम्ही पण मी सांगितल्याप्रमाणे. हे बघा मित्रांनो, छान आपलं रागी आणि रवा दोन्ही पण छान भाजला आहे मी. याला आता मी गॅस बंद करते. मी 30 कढई आहे ना गॅसवर ठेवलेली आहे आणि तेल टाकायचं आपल्याला 2 चमच. छान आपले जी डाळ वगैरे घेतली ती छान भाजल्या गेली पाहिजे खरपूस. बघू शकता मी छान आपलं तेल आहे ना गरम झालेलं आहे. राई आणि जिरं छान आहे ना फुलू द्यायचं. त्याच्यामध्येच मी काजू घालते. उडदाची डाळ फोडणीमध्ये घालायची, चण्याची डाळ, थोडासा कढीपत्ता, हिरवी मिरची छान लालसर भाजून घ्यायचं. नक्की करा अशा पद्धतीने उपमा. त्याच्यामध्येच आपल्याला कांदा पण घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण छान आहे ना परतून घ्यायचा आपल्याला कांदा पण. चण्याची डाळ, उडदाची डाळ आहे ना टाकल्यामुळे ना खूप आहे ना टेस्ट लागते. कांदा पण आपला छान भाजला गेला आहे. तर याच्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचं आहे. तुम्हाला जर टमाटर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आहे ना आपल्याला छान एकदा परतून घ्यायचं आहे. आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हा उपमा दही सोबत किंवा खोबऱ्याची चटणी असते किंवा शेंगदाण्याची चटणी असते त्याच्यासोबत पण आपण खाऊ शकतो. ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकतो. पीठ टाकून घेऊत आपण रागी आणि पुन्हा एकदा छान आपण मिक्स करून घेऊ. याच्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून घेते आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. बघू शकता मी 1.5 कप रागी आणि अर्धा कप आहे ना उपमा रवा घेतला. त्याच्यासाठी मी 4 कप पाणी घेतलं. बघू शकता 4 कप पाणी आपल्याला लागलेलं आहे इथे. छान आहे ना मी मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला
याला आहे ना 1 ते 2 मिनिट छान वाफ येऊ द्यायची. बघा किती सुंदर उपमा झालेला आहे, हेल्दी पण टेस्टी पण. नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे. झाकण ठेवते. दोन ते 3 मिनिट आपल्याला छान वाफ येऊ द्यायची आहे. बघू शकता मित्रांनो किती छान कलर आलेला आहे. अशा प्रकारे बनवायचा. तोच तो उपमा खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो. अशा पद्धतीने बनवायचा. हेल्दी आणि सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. आता मी प्लेटमध्ये सर्व करते. खमंग आणि टेस्टी असा उपमा तयार झालेला आहे. बघा मित्रांनो आजची आपली रेसिपी अशी तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अशीच छानशी एक रेसिपी घेऊन मी पुन्हा भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.